विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजीमधील बिग डेटा बिग इनसाइट्स या पाठाचा अभ्यास करूया. बिग डेटा म्हणजे संगणकातील माहितीचा साठा व इनसाइट म्हणजे माहितीचे अंतरंग किंवा अंतर्गत अचूक माहिती. या पाठातील माहिती तुम्हाला फक्त परीक्षेसाठीच नाही तर दैनंदिन जीवनातही खूप उपयोगी पडू शकेल. व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर इत्यादी समाज माध्यमांचा वापर आपण सगळे करतोच. अशा सर्व ऑनलाईन गोष्टींची माहिती म्हणजे बिग डेटा. या माहितीचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो? याचे उत्तर असेल की जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये ही माहिती वापरली जाते. ही माहिती विधायक कामासाठी वापरली जाते. तसेच ही माहिती विघातक कामासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे की जो संगणक वापरतो. या पाठात तुम्हाला व्हॉट इज डेटा, व्हॉट इज बिग डेटा आणि युजेस ऑफ डेटा याविषयी अधिक माहिती मिळेल. या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही पाठातील नवीन शब्द व त्यांचे अर्थ, संपूर्ण पाठाचे मराठीत स्पष्टीकरण व पाठाचा सारांश या गोष्टीचा अभ्यास करू शकाल. चला तर मग सुरुवात करूया. पाठातील नवीन शब्द पहा. हे शब्द तुमच्या वहीत लिहा. डेटा means a collection of facts that is stored and shared in computers. डेटा म्हणजे संगणकातील माहितीचा साठा. इनसाइट means an accurate and deep understanding of something. म्हणजे एखाद्या गोष्टीचे म्हणतो आपण किंवा माहितीचे अंतरंग किंवा अंतर्ज्ञान म्हणजे इनसाइट. पेटाबाईट हे डेटा मोजण्याचे एकक आहे. 1 petabyte is equal to 1024 TB किंवा म्हणतो आपण या ठिकाणी 1 पेटाबाईट म्हणजे 1 मिलियन GB किंवा म्हणू शकतो आपण 1 पेटाबाईट म्हणजे 10 लाख GB. यावरून तुम्हाला अंदाज येईल की पेटाबाईट म्हणजे हे किती मोठे एकक आहे. यानंतर पहा एक्झाबाईट हे एकसुद्धा डेटा मोजण्याचे एकक आहे आणि 1 एक्झाबाईट इज इक्वल टू 1024 पेटाबाईट असं हे एकक आहे. GPS मीन्स जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टम. कोणत्याही ठिकाणचं लोकेशन दाखवण्यासाठी आपण GPS प्रणाली वापरतो. माइज्ड ट्रान्झॅक्शन्स मीन्स रॉंग ट्रान्झॅक्शन्स म्हणजे चुकीचे व्यवहार. आर्कायव्हल मीन्स व्हॅल्युएबल रेकॉर्ड्स म्हणजे माहितीचे संग्रहण किंवा म्हणतो आपण संग्रहित माहिती. अल्गोरिदम मीन्स अ सेट ऑफ स्टेप्स टू प्रोसेस डेटा. अल्गोरिदम म्हणजे संगणकातील माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धती. डेमोग्राफिक्स मीन्स स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द ह्युमन पॉप्युलेशन. डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येवर आधारित माहिती. जिनी means a magic spirit believed to take human form and serve the person who calls it. जिनी म्हणजे काल्पनिक राक्षस की जे अशक्य गोष्टी करू शकतं किंवा म्हणतो आपण म्हणजे भूत. या पाठामध्ये मोबाईल डेटा किंवा जे काही आहे बिग डेटा याचं वर्णन केलेलं आहे ॲज अ जिनी किंवा म्हणतो आपण मराठी शब्द आहे जीन. याचाच मिनिंग असेल काल्पनिक भूत किंवा राक्षस. Let's begin the lesson. Open your textbook, page number 36. Big data, big insights. What is big data? हा दिलेला संपूर्ण पाठ अगदी पॉईंट्सनुसार दिलेला आहे. इथला पहिलाच पॉईंट आहे पहा, व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. या ठिकाणी सांगितलेली माहिती पहा. देर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल. लोकांच्या जीवन पद्धतीमध्ये अगदी क्रांती घडून आलेली आहे. आणि याचं कारण कोणतं आहे? याचं कारण आहे बिग डेटा. आवर फूड हॅबिट्स आपल्या ज्या काही खाण्यापिण्याच्या सवयी असतील, आपल्या आरोग्याच्या सवयी असतील,
आपला प्रवास असेल किंवा तुम्ही ज्या गोष्टीचं नाव सांगाल ती प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशामध्ये बदललेली आहे. एव्हरीथिंग इज चेंज्ड बिकॉज ऑफ बिग डेटा. The massive data available with us can really work wonders. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases, or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored, and analyzed. So, a huge amount of data is collected. हे सांगितलं पहा, द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि हा जो मॅसिव्ह म्हणजे खूप जास्त, ह्यूज, हा जो काही प्रचंड डेटा अवेलेबल आहे यावरून अगदी आश्चर्यकारक अशा प्रकारची कामं करता येऊ शकतात. इथं म्हटलं पहा, व्हॉट एव्हर वी डू ऑनलाईन, आपण ऑनलाईन ज्या काही कृती करतो, जसे की फेसबुकवरती कुणाला तरी लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज सेंड करतो किंवा एखाद्या वेबसाईटला भेट देतो किंवा एखाद्या ऑनलाईन खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो. आपण केलेल्या या प्रत्येक कृतीचे रेकॉर्ड असते, त्याचं जे काही म्हणतो आपण मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड, आणि त्या ॲक्टिव्हिटीजचं ॲनालिसिस केलं जातं. जरी आपण क्लिअर हिस्ट्री हे ऑप्शन जरी वापरलं फोनमधलं तरीसुद्धा आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड हे असतंच. अँड this record is a part of big data. So a huge amount of data is collected. आणि अशा प्रकारे प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं रेकॉर्ड ठेवल्यामुळं हा जो डेटा आहे तो अगदी प्रचंड डेटा जमा होतो. हा प्रचंड डेटा म्हणजेच काय आहे? बिग डेटा. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data, and so on. इथं म्हटलं पहा, हा जो काही डेटा असेल तो प्रचंड असेल. तो प्रचंड म्हणजे किती असेल? तो असेल पेटाबाईट्स किंवा एक्झाबाईट्समध्ये. आपण पाहिलेलंच आहे, पेटाबाईट अँड एक्झाबाईट्स, दीज आर युनिट्स ऑफ कलेक्टिंग डेटा. मग इथं म्हटलं पहा, ह्या जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या इथं आपण म्हणू शकतो कोट्यावधी लोकांच्या अगदी अब्जावधी नोंदी या बिग डेटामध्ये असतात आणि त्यांचं मोजमाप केलं जातं पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्समध्ये. मग ह्या ज्या नोंदी असतील त्या कोणत्या असतील? वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा, या सर्व ठिकाणच्या नोंदी या असतील बिग डेटा यामध्ये. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, व्हेलॉसिटी, व्हेरासिटी अँड व्हॅल्यू. इथं सांगितलेलं आहे पहा, हा जो काही डेटा अवेलेबल आहे तो अगदी प्रचंड आहे आणि हा डेटा त्याचं प्रमाण दिवसेंदिवस किंवा अगदी सेकंदाला हे प्रमाण वाढत आहे. त्यातली विविधता असेल किंवा या माहितीचा वेग असेल किंवा माहितीची अचूकता असेल किंवा माहितीचं मूल्य असेल, या सर्व गोष्टी अगदी क्षणाक्षणाला वाढत आहेत. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करेक्ट computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे पहा, हा जो काही बिग डेटा आहे तो जमा करणं फारसं चॅलेंजिंग नाही, फारसं अवघड नाही. तो डेटा आपोआपच जमा होत असतो, स्टोअर होत असतो. परंतु ॲनालिसिस ऑफ दिस डेटा, ह्या डेटाचं विश्लेषण करणं, वर्गीकरण करणं हे अतिशय अवघड काम असेल आणि यासाठी एक विशिष्ट टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान वापरलं जातं. याला म्हणतो आपण डेटा ॲनालिटिक्स. या डेटा ॲनालिटिक्सच्या आधारे जो काही डेटा आहे याचं पूर्णतः विश्लेषण केलं जाईल.
पुढं म्हटलं पहा, बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेरिड डेटा or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आणि हा जो बिग डेटा आहे याचं ॲनालिटिक्स करून याचं विश्लेषण करून आपणास खूप प्रकारची माहिती कळू शकेल, जसे की हिडन पॅटर्न्स जे काही छुपे पॅटर्न असतील किंवा अननोन कोरिलेशन्स की ज्याला म्हणतो आपण अज्ञात परस्पर संबंध, मार्केट ट्रेंड किंवा ग्राहकांचे प्राधान्यक्रम या सर्व गोष्टीची माहिती यातून मिळू शकेल. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. सच अ ह्यूज डेटा, हा जो काही प्रचंड डेटा आहे, हा डेटा अनेक उद्योगधंदे, अनेक कंपन्या आपल्या फायद्यासाठी वापरत आहेत, त्यांचे ते बेनिफिट घेत आहेत. पुढं म्हटलं पहा, इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. हा जो काही डेटा अवेलेबल आहे तो डेटा किती आहे किंवा किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही, तर हे जे काही उद्योगधंदे आहेत हे उद्योग या डेटाचे करतात काय, हा खरा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे, हा खरा इथं कळीचा मुद्दा आहे. या माहितीवरून तुम्हाला कल्पना आलेलीच असेल व्हॉट इज बिग डेटा. हा बिग डेटा म्हणजे संगणकातील जे काही प्रचंड माहितीचा साठा आहे याची आपल्याला कल्पना इथं येते. आता जो पुढचा भाग असेल तो भाग आहे युजेस ऑफ बिग डेटा. हा बिग डेटा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापरला जातो. या ठिकाणी प्रमुख असे 8 पॉईंट्स दिलेले आहेत की वेगवेगळ्या 8 क्षेत्रामध्ये किंवा यापेक्षा आणखी अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी बिग डेटा वापरला जातो. यातलं पहिलं पहा, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. लोकेशन ट्रॅकिंग, एखाद्या ठिकाणाचं लोकेशन शोधण्यासाठी बिग डेटा वापरला जातो, की जसं की आपल्याकडं मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्स असतात, जसे की नेव्हिगेशन असेल किंवा GPS सिस्टम असेल किंवा गुगल मॅप असेल, यावरून आपण कोणतं ठिकाण शोधून काढतो आणि हे सगळं शक्य होतं बिग डेटामुळे. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident-prone areas, etc. आणि ही जी काही GPS प्रणाली असेल याद्वारे आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळते, जसे की रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक, एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक आहे की नाही, किंवा एखादा रस्ता सुरू आहे की बंद आहे, किंवा एखादा रस्ता वन वे आहे की नाही, किंवा ॲक्सिडेंट प्रोन एरियाज की या एरियामध्ये ॲक्सिडेंट होतात की नाही. म्हणजे ही सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकेल कुठून? बाय लोकेशन ट्रॅकिंग. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. आणि जर तुम्हाला एवढी सगळी माहिती अगदी एका क्लिकवरती मिळत असेल तर तुम्ही तुमचा प्रवास त्याचं प्लॅनिंग व्यवस्थितपणे करू शकाल, की जर अमुक वेळेला रस्त्यावरती खूप गर्दी असेल तर आपण ती वेळ टाळून इतर वेळी त्या मार्गाने प्रवास करू शकतो. याशिवाय तुम्ही जे काही ऑनलाईन वस्तू मागवता त्या वस्तूचं लोकेशनसुद्धा आपल्याला GPSच्या सहाय्यानं ट्रॅक करता येतं, ते पाहता येतं. दिस हॅज इमेन्सली हेल्प्ड द लॉजिस्टिक्स कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आणि या सर्व गोष्टीमुळं जे काही ऑनलाईन खरेदी विक्री असेल किंवा वस्तूचं ट्रॅकिंग असेल की वस्तू कुठपर्यंत आलेली आहे, कधी आपल्याला मिळणार, या सर्व गोष्टी आपल्याला
कळतात. हे सगळं शक्य झालेलं आहे कशामुळं? त्याला कारण एकच आहे, ते म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग बिकॉज ऑफ बिग डेटा. यानंतर पुढचा पॉईंट पहा, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हवामानविषयक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा बिग डेटा खूपच उपयोगी पडतो. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा is continuously being received from them. They help us to understand the weather and help in weather forecasting. आणि पृथ्वीभोवती तुम्हाला माहिती असेलच की वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स हे जे कृत्रिम उपग्रह आहेत किंवा सेन्सर्स आहेत ते संपूर्ण पृथ्वीभोवती फिरत असतात. आणि या उपग्रहाचे जे काही छायाचित्र असतील किंवा दिलेली जी काही माहिती असेल या आधारे आपण हवामानाची परिस्थिती तत्काळ समजू शकतो. तसेच वेदर फॉरकास्टिंग हवामानाचा अंदाज लगेच सांगता येईल. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एक्सेट्रा. आणि हे जे काही वेदर पॅटर्न्स आहेत जे की आपल्याला समजतात, या वेदर पॅटर्न्सवरून समजा इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज, इम्पेंडिंग म्हणजे अबाउट टू हॅपन, ज्या काही भविष्यात घडणाऱ्या किंवा काही दिवसामध्ये काही घंट्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही हवामानाच्या घटना असतील, जसे की पूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल किंवा वादळ असेल, या गोष्टी कल्पना आपल्याला आधीच येऊ शकते. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि हा जो काही बिग डेटा आहे याच्या आधारे आपण जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत या आपत्ती येण्यापूर्वीच त्यासाठी आपण तयारी करू शकतो. आणि ग्लोबल वॉर्मिंगसारखे काही गंभीर विषय असतील किंवा जे काही घटकांचा अभ्यास असेल, निसर्गातील घटकांचा अभ्यास, याचा पण अभ्यास आपल्याला या आधारे करता येईल. द नेक्स्ट पॉईंट इज हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आरोग्य सेवा उद्योग. आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा बिग डेटा अगदी परिणामकारकपणे वापरला जातो. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. इथं म्हटलं पहा की अलीकडं लोक आरोग्याविषयी जागरूक होत आहेत आणि यासाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतील किंवा वेगवेगळे काही स्मार्ट डिव्हायसेस असतील यांचा वापर वाढत आहे. आणि या ॲप्सच्या आधारे डेटा कलेक्ट केला जातो, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या व्यक्तीविषयी अधिक माहिती मिळवली जाते. याचं वर्णन केलेलं आहे पहा. दीज आर मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked, etc. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized, individual feedback to each and every person. पुढं म्हटलं पाहिजे. आणि हे जे काही डिव्हायसेस असतील, स्मार्ट डिव्हायसेस, यांच्या आधारे आपले हार्टबीट असतील किंवा झोपेचं पॅटर्न असेल किंवा आपण किती तास झोपतो, आपण किती तास चालतो, किती तास व्यायाम करतो, या सर्व गोष्टींचं रेकॉर्ड त्या ॲपमध्ये केलं जाईल. आणि या माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य कसं आहे किंवा हे जे काही आरोग्याविषयी तक्रारी असतील या सगळ्या गोष्टीचा अंदाज करणं शक्य होतं. नाउअडेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर blood sugar, blood pressure, etc. at home 24/7. Monitoring can be provided to a patients in hospitals too. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. And nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जसं म्हणतो आपण ब्लड शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल,
यांचं मोजमाप करण्यासाठी अनेक गॅजेट्स, अनेक डिव्हायसेस उपलब्ध आहेत. ॲट होम 24x7, 24x7 म्हणजे 24 hours and 7 days of week, or we may say 24x7 means always, and these devices are monitoring our health continuously. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. Ailment means illness, and with the help of these devices, doctors are giving correct diagnosis, and there is no need of unnecessary guesswork. Past records of the patients can be maintained, and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. Just when you post your message, I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored, and the areas affected by flu can be easily located, and necessary precautions can be taken. इथं आणखी महत्त्वाची माहिती, पास्ट रेकॉर्ड्स ऑफ पेशंट्स, हे जे काही पेशंट्स आहेत आणि त्यांचा आजारपणाचा इतिहास असेल तो एका क्लिकवरती पटकन डॉक्टर लोकांना समजू शकेल. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस, आणि जे काही साथीचे रोग असतील या अशा प्रसंगीसुद्धा बिग डेटा अगदी उपयोगी पडतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू प्रोव्हाइड अ मेसेज, आय एम डाऊन विथ फ्लू, आय एम सफरिंग फ्रॉम फ्लू, जर तुम्ही असा मेसेज टाकला सोशल मीडियावरती की मी तापाने आजारी आहे, तर काही क्षणामध्ये हा डेटा लोकांना समजू शकेल आणि आपण अंदाज करू शकू की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये फ्लूचे पेशंट आहेत आणि कोणता एरिया त्या रोगाने ग्रस्त आहे, बाधित आहे, आणि या आधारे आपणाला प्रिकॉशन घेता येईल. फार्मास्युटिकल कंपनीज would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि जे काही फार्मास्युटिकल कंपनीज असतील, औषध निर्माण करणाऱ्या कंपनी असतील, या कंपनीज काय करत आहेत, हा जो काही ह्यूज डेटा आहे हा संपूर्ण डेटा कलेक्ट करत आहेत आणि याचा वापर होत आहे रिसर्च पर्पजसाठी. आणि अशा प्रकारे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये बिग डेटा अगदी परिणामकारकपणे वापरला जात आहे. पुढचा पॉईंट आहे पहा, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, म्हणजेच बँकिंग, वित्त विभाग आणि व्यापार या क्षेत्रामध्ये सुद्धा बिग डेटा अगदी इफेक्टिव्हपणे वापरला जातो. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. इथं म्हटलं पहा, बिग डेटा ॲनालिटिक्स या तंत्राच्या सहाय्याने जे काही लोकांचं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे याचा अभ्यास केला जातो, आणि हा लोकांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करूनच ह्या जे काही वित्तीय संस्था असतील किंवा बँका असतील त्या वेगवेगळ्या प्लॅन्स तयार करतात आणि अशा प्रकारचे चांगले प्लॅन घेऊन ते लोकांसमोर येतात. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, archival of audit trials, etc. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. आणि बँकिंग आणि फायनान्स हे जे काही दोन क्षेत्र आहेत, हे क्षेत्र बिग डेटाचा वापर करून जे काही भविष्यामधले सायबर क्राईम्स आहेत, हे क्राईम्स किंवा कार्ड फ्रॉड अशा गोष्टीचं अभ्यास करतात आणि ते रोखू शकतात. इथं म्हटलं पहा, ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे सायबर अटॅक्स, आणि हे जे काही माहितीचं ॲनालिसिस केलं जातं या आधारे हे जे काही सायबर अटॅक्स आहेत यावर सुद्धा प्रतिबंध घालता येऊ शकेल. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स
but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can ever predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. इथं पुढे म्हटलं पहा, बिग डेटा याचा वापर फक्त सायबर क्राईम रोखण्यासाठीच नाही, तर हे जे काही अदर इश्यूज आहेत, जसे की मिस्ड ट्रान्झॅक्शन्स, देर इज स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग पाहिजे इथं पहा MISSED, देर इज ओनली सिंगल यस, ॲड एस देअर. मिस्ड ट्रान्झॅक्शन्स हे जे काही चुकलेले आर्थिक व्यवहार असतील किंवा जे काही व्यवहारामध्ये एखाद्या वेळेस काय होतं, ट्रान्झॅक्शन फेल्युअर होतं, या गोष्टीसुद्धा अभ्यास याद्वारे केला जातो आणि या गोष्टी भविष्यामध्ये टाळता येतात. पुढे म्हटलं पहा, इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर, हे जे काही सर्व्हरचे स्पाइक्स असतील हे सुद्धा या ठिकाणी टाळता येऊ शकतात आणि बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते अगदी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बिग डेटाचा उपयोग होतो. द Securities Exchange Commission SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. SEC ही जी संस्था आहे, द सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, ही संस्था बिग डेटाचा वापर अगदी प्रभावीपणे करते आणि जे काही इल्लिगल ट्रेड्स, हे जे काही बेकायदेशीर उद्योग असतील किंवा संशयास्पद आर्थिक ॲक्टिव्हिटीज असतील यावरती लक्ष ठेवते आणि हे लक्ष ठेवण्यासाठी त्यांना उपयोगी पडतो बिग डेटा ॲनालिटिक्स. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजेच HFT is an area where big data finds a lot of use today. Here, big data algorithms are used to make trading decisions. Today, the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. पुढं म्हटलं पहा, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT या फील्डमध्ये सुद्धा बिग डेटा खूपच उपयोगी पडत आहे. बिग डेटा अल्गोरिदम्स म्हणजे इथं दिलं पहा मिनिंग, अ प्रोसेस ऑफ सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड इन कॅल्क्युलेशन्स इस्पेशली बाय ए कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरच्या सहाय्याने डेटा प्रोसेसिंग करून तत्काळ निर्णय घेण्यासाठी डेटा अल्गोरिदम्स वापरला जातो. आणि विथ द हेल्प ऑफ अल्गोरिदम, या डेटा अल्गोरिदमच्या सहाय्यानं अगदी क्षणार्धामध्ये ट्रेडिंग संबंधी निर्णय घेतले जातात. अशा प्रकारे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग या सर्व क्षेत्रामध्ये बिग डेटा मोलाची भूमिका बजावत आहे. द नेक्स्ट पॉईंट इज स्पोर्ट्स. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन so many permutations and combinations of statistical analysis. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा बिग डेटा अगदी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेव्हा आपण एखादी क्रिकेटची मॅच पाहतो तेव्हा त्या ग्राउंड संबंधी किंवा त्या खेळाडू संबंधी वेगवेगळ्या प्रकारे क्रमवारीने आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपणाला संख्यात्मक पद्धतीने सांगितली जाते. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि हा जो प्रचंड डेटा आहे तो डेटा एखाद्या खेळाडूची वैयक्तिक कामगिरी उंचावण्यासाठी किंवा संपूर्ण टीमची कामगिरी उंचावण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो आणि जगभरातील सर्वच खेळाडूचा डेटा आपल्यासमोर तयार असतो. त्याचा आपण अभ्यास करून आपला परफॉर्मन्स नक्कीच वाढवू शकतो. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, individual performance, etc. Video analytics
हेल्प अस टू सी इच अँड युअर परफॉर्मन्स मायन्युटली. इथं म्हटलं पहा, हे जे काही सेन्सर्स असतील बसवलेले इक्विपमेंटमधील, या सेन्सर्समुळं जे काही बारीक सारीक गोष्टी असतील गेम्समधील, या सर्व गोष्टी समजण्यासाठी खेळाडूंना मदत होते. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड युअर परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्स या तंत्रामुळं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ज्ञान होईल व तुमचं परफॉर्म करण्यासाठी उपयोग होईल. बिग डेटा is also used in the field of advertising. Now see, the next point is advertising. Advertisers are one of the biggest players in big data, be it Facebook, Google, Twitter, or any other online giant. All keep a track of the user behavior and transactions. इथं म्हटलं पहा, ॲडव्हर्टायझर्स हे जे आहेत दे आर द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिग डेटाचा योग्य वापर करण्यामध्ये किंवा खूप वापर करण्यामध्ये जाहिरातदार हे अगदी सर्वाच्या पुढं आहेत. जसे की फेसबुक असो, गुगल असो, ट्विटर असो किंवा आणखी एखादी कोणतीही अशी मोठी कंपनी असो, की ते युजर बिहेवियर हे जे काही युजर्स आहेत, इंटरनेट युजर्स यांचा अभ्यास करतात व यानुसार त्यांना जाहिराती दाखवायच्या कोणत्या आहेत याचा ते विचार करतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. Take Facebook. For example, here you can target people based on buying intent, website visits, interests, job roles, demographics and whatnot. इथं म्हटलं पहा, उदाहरण घ्या फेसबुक. या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल टार्गेट बेस्ड ॲडव्हर्टाइजमेंट, की तुम्ही कोणत्या वेबसाईटला व्हिजिट करता किंवा तुमच्या आवडी कोणत्या आहेत याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला जाहिरात दाखवल्या जातील. इथं म्हटलं पहा डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येचा किंवा लोकांच्या आवडीनिवडीचा विचार करून ॲड निवडल्या जातील. ऑल दिस डेटा is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. इथं म्हटलं पहा, all this data is collected by Facebook using big data analytics technique. हे जे काही डेटा ॲनालिसिस टेक्निक, डेटा जे म्हणतो आपण ॲनालिसिस म्हणजे त्याचं विश्लेषण करणे, डेटा विश्लेषण तंत्रज्ञान किंवा टेक्निक हे जे काही आहे याच्या आधारे टार्गेट बेस्ड ॲडव्हर्टाइजमेंट सर्वत्र केली जाईल. आणि अशा प्रकारे ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. हे सर्व शक्य झालेलं आहे फक्त बिग डेटा या वापरामुळं. नाव सी द नेक्स्ट पॉईंट, एंटरटेनमेंट अँड मीडिया. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन. You will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. पुढे म्हटलं पहा, बिग डेटा अगदी प्रभावीपणे वापरला जाईल एंटरटेनमेंट अँड मीडिया यांच्याद्वारे. जे काही असेल मनोरंजन आणि सामाजिक माध्यमाची साधनं किंवा ॲप्स वगैरे त्याचा वापर अगदी प्रभावीपणे करतात. जसे की ते इथं उदाहरण दिलं पहा, बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज, तुम्ही आजपर्यंत किंवा रिसेंटली तुम्ही कोणत्या गोष्टी ऑनलाईन पाहिलेल्या आहेत आणि तुमचं ऑनलाईन वर्तन कशा प्रकारचं आहे तशाच प्रकारची माहिती, त्याच प्रकारच्या जे काही असतील व्हिडिओज ऑडिओज वगैरे तुम्हाला दाखवले जातील. आणि हे टेक्निक वापरलेलं आहे नेटफ्लिक्स आणि यूट्यूब यांनी अगदी प्रभावीपणे.
Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and show accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. पुढं म्हटलं पहा की अलीकडं टेलिव्हिजन हे जे की दूरदर्शन वगैरे आहेत हे सुद्धा व्ह्यूवर्स डेटाबेस हे जे की व्ह्यूवर्स आहेत जे की प्रेक्षक आहेत त्यांचा डेटाबेस गोळा करत आहेत आणि त्यानुसार जाहिरात दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे मनोरंजन आणि सामाजिक माध्यमं या सर्वच ठिकाणी बिग डेटा हा अगदी प्रभावीपणे वापरला जात आहे. युजर्स ऑफ बिग डेटा यामधील शेवटचा पॉईंट आहे पहा, एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटा हॅज इनॉन्डेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप्स अँड बाउंड्स. बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्राची अगदी भरभराट झालेली आहे किंवा इथं म्हणतो आपण की शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः कायापालट झालेला आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आणि बिग डेटामुळं प्रत्येक विद्यार्थ्याविषयी अगदी वैयक्तिक माहिती प्राप्त होण्यास मदत होते आणि ही जी काही माहिती असेल इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन टीचिंग फील्डसाठी खूपच कामाची आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. The course material can now be designed catering to different requirements of the students. नंतर ही जी प्रत्येक विद्यार्थी आहे त्याची आकलन क्षमता कॉम्प्रिहेन्शन लेवल ही वेगवेगळी असते आणि विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य आपण तयार करू शकू. जशी विद्यार्थ्यांची गरज असेल तशा प्रकारचं आपण साहित्य तयार करता येईल. जसं की म्हणतो आपण स्लो लर्नर, जे विद्यार्थी अगदी स्लो शिक्षण घेतात किंवा त्याची क्षमता कमी असते आकलन क्षमता, त्यासाठी वेगळा प्रोग्राम किंवा जे काही असतील हाय लर्नर त्याच्यासाठी वेगळा कंटेंट तयार करता येईल. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. पुढं म्हटलं पहा बिग डेटा त्यामुळं हे जे काही मुलांच्या चॉईसेस आहेत त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी आणि जे काही त्यांच्यामधली काही वैशिष्ट्ये आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास बिग डेटाच्या आधारे करता येईल. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. आणि रिझल्ट संदर्भातसुद्धा बिग डेटा उपयोगी पडतो. जसे की एखादा विद्यार्थी असेल तर त्याच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस, त्याच्या अभ्यासामध्ये जे काही असतील स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स याचा पण विचार आपल्याला करता येईल. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि विद्यार्थ्याचं मेंटल मेकअप किंवा त्यातील क्षमता यांचा संपूर्ण अभ्यास, याचा संपूर्ण डेटा जर उपलब्ध झाला असेल तर त्या आधारे विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रकारचं करिअर गायडन्स त्या क्षमतेनुसार करू शकू. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इनसाइट्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. आणि जर या सर्व गोष्टींचा आपण मुळातून अभ्यास केला, इथं म्हटलं पहा इन डेप्थ स्टडी, तर हा जो काही अभ्यास असेल आणि हे जे काही इनसाईट असेल, इनसाईट म्हणजे अंतर्ज्ञान असेल, हे ज्ञान, ही अंतर्गत माहिती नक्कीच शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय मोलाची भूमिका निभावेल आणि या आधारेच शैक्षणिक संस्थांना आपला दर्जा नक्कीच उंचावता येईल. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट pitfalls in the education industry, that is one size fits all. आणि इथं सांगितलेलं आहे पहा, आणि या पद्धतीद्वारे काय करता येईल आपल्याला की संपूर्ण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
नक्कीच मदत होईल. आणि बिग डेटामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही एक त्रुटी होती किंवा जी काही उणिवा होती, उणीव कोणती होती? उणीव अशी होती की सर्वांसाठी एकच पर्याय. हा पर्याय आता आपणाला बदलता येईल. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, त्याच्या मागणीनुसार आपण त्यांना शैक्षणिक साहित्य किंवा शैक्षणिक गोष्टी पुरवू शकू. हा याचा एक खूप मोठा बेनिफिट असेल. अशा प्रकारे बिग डेटा जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये अगदी प्रभावीपणे वापरता येईल. नाव कम टू द लास्ट पार्ट. वी हॅव innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hands. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. आणि शेवटी हे सांगितलेलं आहे पहा, वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे असंख्य उपयोग आहेत. त्यातले उपयोग काही आपल्याला माहिती आहेत, काही भविष्यामध्ये आणखी माहिती होतील, परंतु ते किती आहेत? ते असंख्य उपयोग आहेत, प्रचंड उपयोग आहेत. आणि सांगितलेले जे आपण 8 पॉईंट्स पाहिले, याशिवायसुद्धा जे काही वैज्ञानिक रिसर्च असेल किंवा भौगोलिक घटना असतील किंवा ज्या काही अनेक गव्हर्मेंट पॉलिसीज वगैरे असतील, या सर्वासाठी बिग डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि इथं म्हटलं पहा, इट इज अ जिनी इन आवर हँड्स. जो काही मराठीमध्ये शब्द आहे जीन, म्हणजे एक काल्पनिक राक्षस किंवा भूत, ज्याला आपण काहीतरी आज्ञा दिली की ते अशक्य वाटणारं कामसुद्धा हा जीन करू शकतो. म्हणजे त्या जीनप्रमाणेच हा काय आहे? बिग डेटा आहे. आणि जर हा बिग डेटा जीनप्रमाणे असेल तर जे काही नेट युजर्स आहेत किंवा जे काही आपण आहोत, जे इंटरनेट वापरतात, आपली जबाबदारी खूपच वाढते की आपण जबाबदारीनेच याचा वापर केला पाहिजे. तेव्हा इथं म्हटलं पहा, इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट. ऑप्टिमम म्हणजे आयडियल, की याचा वापर आपण चांगल्या कामासाठीच केला पाहिजे. इंटरनेटचा वापर आपण केला पाहिजे चांगल्या कामासाठी, किंवा म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क या ठिकाणी केलं पाहिजे. आणि याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि असं आपण नक्की करूया की ज्यामुळं संपूर्ण जगाचं आणि सर्वांचंच भलं होईल, सर्वांचं कल्याण होईल. नाव सी समरी ऑफ द लेसन. पॉज द व्हिडिओ अँड रीड द गिवन पॉईंट्स केअरफुली. The diagram is about uses of big data. Here we see important 8 points. Location tracking. Read the points. Understanding the weather patterns. Healthcare industry. Big data can be used in banking, finance, and trading. Read the points. It is also used in sports, advertising, entertainment, and media. Education industry. Dear students, for more videos, subscribe this YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.